नमस्कार मित्रांनो, मी निलेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण कोकणामध्ये मारळ गावामध्ये मार्लेश्वरला आलेलो आहोत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर मार्लेश्वरच्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. मार्लेश्वर मंदिर हे एकदम डोंगरामध्ये वसलेलं आहे. म्हणजे खूप छोटा रस्ता आहे तिकडे यायला, थोडासा कच्चा रस्ता पण आहे. आता इथे मंदिरापाशी आपण पोचलेलो आहे. आपली गाडी आपण ही इथे पार्किंग केलेली आहे आणि इथे ही छोटीशी हॉटेल लाईन आणि देवासाठी जे साहित्य लागतं, फुलं वगैरे, तर ते आपल्याला इथे भेटून जाईल. आणि आपण आता चाललेलो आहोत आपल्या पार्टीसोबत मार्लेश्वर देवस्थान मारळमध्ये. तर आपण मार्लेश्वर देवस्थान पाहतोय. इथे दुकानवाले लगेच आल्या पिशव्या घेऊन तयार असतात की बाबा हे घ्या, पिशव्या घ्या म्हणून. सेम हे बघा. तर इथे हे मालवणी खाजा, लाडू आणि देवाचं आपण देवाला अर्पण करणारे सगळे बेल वगैरे, तर ते सगळं आहे इथे. तर आपण आता मार्लेश्वर देवस्थानाच्या शिड्या आपण ह्या पायऱ्या चढायला चालू केल्या आहे. इथे पण ड्रेस कोड आहे, इथे लिहिलेलं आहे. किती पायऱ्या आहे की मी मोजल्या नाहीत. बाजूने इथे ओढा आहे बघा. पूर्णपणे हा धबधबा येतोय तिकडून वरून आणि आपण दर्शनाच्या दिशेने चाललेलो आहोत. 7 ते सायंकाळी 7 पर्यंत, 7 वाजता चालू होतं. म्हणजे पूर्ण डोंगरामध्ये बसलेलं आहे बघा. डोंगर बघा, इथे हनुमान मंदिर आहे. हा पूर्ण डोंगर आहे. जिथून आपण गाडी पार्किंग केली ना, तिथून नंतर मी तुम्हाला व्ह्यू दाखवेन किती डोंगरामध्ये आतमध्ये आपण आलो ते. हा इथे डोंगर आहे बघा. दोन्ही साईडला डोंगर कपाऱ्यांच्या मध्ये आहे हे मंदिर. शंकराचं स्थान आहे. दादा किती पायऱ्या द्या? 530. 500 530 आहे टोटल. 530 पायऱ्या आपल्याला चढून जायचं आहे. पायऱ्या आपण चढतोय. टोटल 530 पायऱ्या आहेत. 530 पायऱ्या. आता आपण अर्धे आलो की नाही अजून? नाही अजून. पूर्ण चढण आहे. वरती डोंगरातून येणारं पाणी हे बाजूच्या धबधब्यातून जाते खाली साईडला. डोंगर दऱ्यांमध्ये हे बसलेलं हे मंदिर आहे. आपण प्रयत्न करतोय की पूर्ण व्हिडिओ शूट करायचा आहे. खाली जंगल आहे पुरे इथे. ते पण दमले आमचे प्रवासी. आता खऱ्या अर्थाने धापा लागायला सुरुवात झाली आहेत. मला आवाजामध्ये जाणवत असेल. अरे बापरे, असं वाटतं जरा बसावं लागेल आता. खूप पायऱ्या दिसतात. अजून कंप्लीट नाही झाले.
चप्पल ठेवायचं त्यात नाही काय भाडं वगैरे काय नसतं चप्पल एक ठिकाणी काढायची आपण देवळाच्या जवळपास आल्याचा फील येतोय. हे मंदिर गुहेमध्ये आहे. जराशी गुहा होती. इकडे बघा एवढे मोठे काळे दगड आहेत. वरून पडणारं पाणी आहे जुळजुळ वाहत खाली येते. दमलो मी पण. हा हे बघा. समोरचा डोंगर बघा. मला वाटलं इथे जवळ मंदिर. किती लांब आहे अजून? चप्पल चप्पल काय भाडं पैसे नाही सर 2 मिनिटं आता आता माझा स्पीड एकदम हळूहळू झाला भावानं. ओम नमः शिवाय. लय धमाल होतं मित्रांनो जेव्हा अशा पायऱ्या चढायची हालत येते. पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पूर्ण दर्शन किंवा जेवढं पण म्हणजे पायऱ्या वगैरे आपण चालतोय हा रस्ता पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पहिल्यांदा ह्या मंदिरामध्ये साप असायचे. आता आपल्याला बघायला भेटतील की नाही आयडिया नाही. इथे बघा कोकम सरबत, लस्सी, ऑरेंज हे मिळेल. कारण पायऱ्या चढून माणूस दमतो शेवटी. मला कळत नाही. 5 मिनिटावर बोललेले काकी. 5 मिनिटावर जवळ आहे म्हणून. सरबत काय देऊ थंड ताक लस्सी एक आमचं म्हणून टेस्ट करायचे गोड कोकम आहे खाय काय पैसे नसतात टेस्ट कर येतोय. आता इथे कोकमचे सगळे हे प्रोडक्ट्स विकायला लावलेले आहेत. गोड कोकम, कोकम सिरप. आणि आता आपण पुढे ते बघा काय दगड बघा केवढे म्हणजे दरडीतून हा पूर्ण रस्ता बनवलेला आहे मित्रांनो. 530 पायऱ्या आणि घाट रस्ता. आपण आहे ना नेवळी फाट्यावरून आतमध्ये घुसलेलो आणि तिकडून मग आतल्या गावातून आपण मारळपर्यंत पोचलो. काय माकडं आहेत पुढे? अच्छा माकडं आहेत म्हणजे आपल्याला कॅमेरा आणि खाऊची पिशवी हे व्यवस्थित सांभाळावी लागेल. नाहीतर छू मंतर जादू कलंतर आणि गेला असं. येताना ना आपल्याला लिंबू सरबत वगैरे घ्यावं लागणार आहे काहीतरी.
असं वाटतं की आपण जवळ आलो आहे, तितक्यात अजून पायऱ्या असतात. तर बघू आता हे लोक पायऱ्या उतरत आहेत, म्हणजे मंदिर जवळपास असल्याचं मला वाटतंय. आता तुम्ही म्हणाल एवढं कोण कंटिन्यू दाखवतं का, तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपण शक्यतो प्रयत्न करतो की आपण तुम्ही घर बसल्या तरी बघितलं तरी तुम्हाला प्रत्येक पॉईंट हा तिकडला कळला पाहिजे की आपण कसे गेलो, काय गेलो. आता आपण इथे जवळ पोचलो की नाही माहिती नाही मला, बघू आपण विचारू. आता चप्पल काढून आपण चालतोय ना, तर पायाचे खाली दगडाचे ते लादे आहेत ना, छोटे छोटे लागते ते. काय किती वेळ अजून, म्हणजे मंदिराच्या आपण जवळ आलो. हां हां असं असं इथे सांगतात की डिशमधून घ्या, पिशवीतून घेऊ नको. आता पुढचं आपल्याला काय माहीत नाही आहे काय. तर आपण चाललो आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या दुकानाचा बिझनेस व्हावा, त्याच्यासाठी गिराईक खेचणं हे त्यांचं काम असतं. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत मार्लेश्वर देवळाच्या गाभाऱ्याकडे. तर आय थिंक सो हो आलो, जवळ आलो, पूर्ण जवळ. हे बघा हे मंदिर, पाठून बघा धबधबा वाहतोय मंदिराच्या. तो धबधबा बघण्याचा पण आपण प्रयत्न करू. कचरा जो असेल गटारामध्ये टाकू नये, म्हणजेच ओढ्यामध्ये टाकू नये. तर आता आपण मार्लेश्वरच्या देवळाच्या इथे आलेलो आहोत. इथे सेल्फी वगैरे पण चालू आहे यांचा. तर आपण मार्लेश्वर देवस्थान आपण व्ह्यू करतोय. आणि मित्रांनो इथे ओबडधोबड जराशी जागा आहे, ते आपलं सांभाळून घ्या चालताना. इथे पण प्रसादाची दुकानं आहेत. चपला इथे पण काढलेले आहेत लोकांनी, म्हणजे आपल्याला फसवलेलं लोकांनी की नो ड्रोन झोन. बघा मंदिर परिसरात ड्रोन उडवू नये. आणि हे आपलं गुहेमधलं मार्लेश्वर मंदिर. कृपया मंदिराच्या मुख्य दारासमोर बसून किंवा अथवा उभे राहून फोटो काढू नये. आता इथे आतमध्ये आपण फोटो काढणार नाही आहे, तर आपण मार्लेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्राच्या मेन मुख्य गाभाऱ्याजवळ आहोत. आतमध्ये आपल्याला अलाउड नाही फोटो काढण्याचा. आता आपण ते बघू शकता इथे. मित्रांनो कठाड्यावर उभं राहून फोटो काढू नये. मित्रांनो पूर्ण डोंगर बघा, हा केवढा मोठा डोंगर आहे बघा. आणि हा बघा मंकी. बरं झालं आपण बघितलं इकडे, नाही तर आपला कॅमेरा घेऊन गेला असं. इथं पण आहे तिथे एक. आणि हा पूर्ण डोंगरपट्टा आहे बघा. मोबाईल जरा सांभाळून वापरा, कारण जर तुमचा हात मोबाईल वापरताना लूज असेल आणि हे महाशय आले तर मग तुमचा कॅमेरा पण गेला. आणि तो बघा पिशवी घ्यायला आपल्याकडे आलेला होता. तर हा समोर धबधबा आहे ते बघा इथे हळूहळू. तर आपण आता देवळाकडे जाऊ. देवळाच्या आतमध्ये शूटिंग नाही करायची आपल्याला, बंदी आहे. तर आपण इथे कॅमेरा आपला थांबू. मित्रांनो मार्लेश्वर मंदिराच्या समोर गाभाऱ्याच्या समोरून हा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. हा बघा हा व्ह्यू बघितलाच नव्हता. व्ह्यू काढेपर्यंत हा व्ह्यू आलेला, मोबाईल घेऊन जायचा नंतर. हा बघा इथे हे मार्लेश्वराचं मंदिर. आणि हा डोंगर बघा केवढा मोठा आहे इकडे. मारळ गावामध्ये आता उभे आपण, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि हे इथून जे पाणी पडतंय ते या धबधब्यामधून येत आहे. तो बिचारा तो बघा वरती बसलाय, माकड सगळं हलवत होतं माकड. पूर्ण अशी रॅलिंगच हलवली त्याने. किंवा खेळतात इकडे बघा. इकडे छोटे छोटे पिल्लं, किती छोटे छोटे पिल्लं आहेत बघा ते. तो धबधबा जो आहे ना पाठीमागे वाहतो, त्याच्या समोरचा ओढा आहे इथे.
तो ओढा इथे आलेला आहे, त्याचा आपण व्ह्यू बघूया. इथे पाऊस जरा पडतो, आपल्या कॅमेरावर थेंब पडणार नाही त्याचा आपण बघा. हा किती मोठा डोह आहे बघा. सध्या इथपर्यंत जाण्याचा रस्ता जो आहे तो बंद आहे. त्या तिथून तो रस्ता आहे खाली जायला, पण सध्या तो रस्ता बंद आहे. तर तिथे येतो खाली रस्ता तो, मग तुम्ही ह्या इथपर्यंत जाऊ शकता. पावसाळ्याचे सीझन असल्यामुळे तो रस्ता बंद केलेला आहे. आणि काय म्हणजे समोर चांगला आपला व्ह्यू बघा, मस्तपैकी धबधब्याचा व्ह्यू आहे समोर. तर मित्रांनो, मारळमधलं हे मार्लेश्वर मंदिर, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून आपल्याला सांगा. आपल्या चॅनलला असं लाईक करा, सबस्क्राईब करा. मी त्या साईडला जाऊन फुटेज घेणार होतो, पण तिकडे सगळे मंकी असल्यामुळे आपला कॅमेराची आपल्याला शाश्वती दिसत नाही, म्हणून मी इकडनं शूटिंग घेतो आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे होतं मार्लेश्वरचं मंदिर जे आपण व्ह्यू केलेलं आहे. तर मित्रांनो, गुड बाय, टाटा बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.